श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, वय म्हणजे एक पान असतं जीवनाच्या पुस्तकातलं, ज्यात प्रत्येक वळणावर एक नवीन कथा असते. तरी काही आठवणींचा गोडवा कायम असतोय. श्रोते हो, बालपणाचं निस्वार्थ हसू, त्या धावणाऱ्या पावलांचा आवाज आणि छोट्या छोट्या गोष्टीवर जगणारा आनंद. वय वाढलं तरी ते कधीच मागं सोडत नाही. तारुण्यात स्वप्नांचं एक आकाश असतं, उंच भरारी घेण्याची ती आंतरिक ओढ असते. यश अपयशाच्या अनुभवाने कधीतरी थांबतं, पण त्यातला जोश हा मात्र कधीच हरवत नाही. श्रोते हो, आयुष्य पुढं जातं, शरीर थकतं, पण मन अजूनही त्या पहिल्या पावसातल्या ओल्या मातीसारखं ताजं आणि काहीतरी नव्याची आस धरून वयाच्या प्रत्येक वळणावर शिकायचं असतं काहीतरी नवीन. कारण वय फक्त आकडा नसतोय, तर तो असतो जीवनाचा अनमोल असा अनुभव. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येतं, पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं हे कठीण होतं. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न कधी करू नका. कारण माणसं तर भेटतात, पण आपलेपणा नसतो. चांगल्या व्यक्तीची संगत हे दुकानातील अत्तराप्रमाणे असते. खरेदी करा किंवा करू नका, पण सुगंधानं मन भरून जातं. जगणं शिकवणारी माणसं कधीच आपल्या बरोबर राहत नाहीत. ते आठवणीच्या रूपात कायम सोबत असतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे पाय घसरले तरी काही फरक पडत नाही, पण तुमची जीभ कधीही घसरू नये. जे खरंच आपले असतात त्यांच्या आपुलकीमध्ये कधीच परकेपणा दिसून येत नाही. स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं सत्य ज्याला कळतं त्याला चांगली आणि वाईटाची ओळख आपोआप समजते. पैसा बघून नाती बदलणारी आयुष्यात कधीच कोणा एका व्यक्तीची होऊ शकत नाही. आपण फक्त आपल्या नजरेत प्रामाणिक राहायचं. इथं लोक सत्य नाही तर सोय पाहतात. गरज असेल तेव्हा मोठं करतात आणि वेळ बदलली की खोटं ठरवतात. म्हणूनच जगाचं नाही तर स्वतःचं समाधान महत्वाचं असतं. कदर नसलेल्या लोकांना आदर द्यायचा नसतो. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. आपण जितकी मेहनत करतो तितकाच अधिक चमतो. माणसानं नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहायला हवं. कारण रिकामं पोतं कधी सरळ उभं राहू शकत नसतं. कामापुरतं बोलणाऱ्या दुनियेत मनापासून बोलणाऱ्या व्यक्तीला किंमत नसते. ज्या कामावर आपलं पोट भरतं त्या कामाला कधीच कमी समजायचं नसतं. गैरसमज क्षुल्लक असतात. माणसं किंमत मोठी मोजतात. माणसाच्या स्वभावातील नाडी ओळखता आली की तो कुठे काडी लावतो हे चटकन समजतं. वाईट वेळ आज ना उद्या नक्कीच बदलते, पण या वाईट वेळेत लोकांनी सोडलेली साथ कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातली काही सत्य वाक्य, वेळेला कोणी कोणाचं नसतं. उत्तर न देणं हे सुद्धा एक उत्तरच असतं. आपण
आपल्यावरच प्रेम करायचं असतं. ठरवलं तर सगळं काही शक्य आहे, नाही तर काहीच नाही. तुमचं राहणीमान तुमची किंमत ठरवत असतं. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रोसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. राहा म्हटलं तर अधिकार गाजवल्यासारखं होतं. जा म्हटलं तर उपेक्षा भासते. मनाला येईल ते कर म्हटलं. एवढं सांगावंसं वाटतं की आपण कुठेही असलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल तेव्हा ती चांगल्या भावनेनं यावी. त्या आठवणीनं भेटीचा आनंद वाढावा. खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपतं तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका, कारण स्वारी बोलल्यानं सगळ्या चुका माफ होत नसतात. पैसा दान करावा असं काही नाही. पैसा दान करण्या इतपत काहींची परिस्थिती नसते, पण कुणासाठी वेळ देणं, कुणाला चांगलं मार्गदर्शन करणं, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणं, कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं, कुणाला मदत, भुकेल्या माणसाला आणणं, गरजूला जमेल तशी मदत करणं, जमेल त्या वेळेत दुसऱ्याची सेवा करणं म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचं भाडं चुकवणं असतं. शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे. शब्द सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे. शब्द आक्षेपण आहे आणि निशब्द पण आहे. हळवी असतात मन जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसं जोडली जातात. एकदा लागलेली ठेच प्रवासाची दिशा बदलायला भाग पाडते. 100 सल्ल्याच्या शब्दापेक्षा अनुभवाची ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते. वडिलांनंतर हट्ट आणि लाड पुरवणारा व्यक्ती म्हणजे नवरा. जेव्हा सहनशीलता संपते तेव्हा मन अगदी कठोर बनवून जातं, आणि अशा मनावर कोणत्याही सहानुभूतीचा काहीच परिणाम होत नाही. लोकांना वाचण्या अगोदर स्वतःला वाचायला शिका. यातून हे कळेल की नेमकं चुकतंय कोण. पराभव माणसाला स्वतःची खरी ओळख पटवून देतो. आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाळ एवढी उंची गाठण्याचा प्रवास सोपा होत जातो. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलंही काम सहज निसंशय पूर्ण होतं.